हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून धैर्यशील माने लढणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. पण सुरुवातीपासूनच धैर्यशील मानेंना अंतर्गत विरोधाला तोंड द्यावं लागत आहे. खासदारांनी काय काम केलंय असं जाहीरपणे प्रकाश आवाडे यांनी वक्तव्य अलीकडच्या काळामध्ये केलेलं होतं की लोक म्हणतात की खासदारांनी काय काम केलं. अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते प्रकाश आवाडे हे स्वतः महायुतीमध्ये आहेत, त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे आणि स्वतः त्यांच्याच नेत्यानं अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती मध्यंतरीच्या काळामध्ये. त्यातच दुसरी गोष्ट अशी की अगोदरच धैर्यशील माने यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. खासदार झाल्यापासून ते आमच्या संघामध्ये आमच्या गावामध्ये ते फिरकलेलेच नाहीत किंवा काय विकास कामे त्यांनी केली अशा पद्धतीची भावना जी आहे ती काही लोकांची असलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तसेच मध्यंतरीच्या काळात लोकांनी खासदार हरवलेला आहे अशा पद्धतीची घोषणाबाजी आणि फलक घेऊन मोर्चा काढलेला होता. तसेच खुद्द शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धैर्यशील मानेंची गाडी अडवून दादा तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना सोडून का गेला आणि आम्ही तुम्हाला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून दिलं होतं आणि तुम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे तुम्ही का गेला, आम्हाला विचारला का, आम्हाला आमचं मत तुम्ही जाणून घेतला का, जनतेच्या भावना जाणून घेतला का, अशा पद्धतीचा जाब जो आहे तो जनतेने धैर्यशील माने यांना कार्यकर्त्यांनी गाड्या अडवून विचारलेला होता. म्हणजे अशा पद्धतीनं काही प्रमाणात का असेना पण टोकाचा विरोध जो आहे तो मतदारसंघामध्ये धैर्यशील माने यांना झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग गाड्या अडवण्याचे प्रकार असू दे किंवा मोर्चे खासदार हरवलाय म्हणून मोर्चा काढण्याचे प्रकार असू दे किंवा अधूनमधून येणाऱ्या लोकांच्या भावना की खासदार निवडून आल्यापासून आमच्या भागात फिरकलेच नाहीत, काय कामे झाली, काय कामे केली आणि खुद्द त्या भागात असणारे आमदार जे आहेत ते प्रकाश आवाडे ते सुद्धा धैर्यशील माने यांना विरोध करतात. खासदारांनी काय काम केलं अशा पद्धतीचं जाहीर वक्तव्य करतात. यावरून त्यांच्याबद्दलची जी नाराजीची भावना आहे किंवा अंतर्गत जो विरोध आहे तो त्या विरोधाला सामोरे जाणं, तोंड देणं हे मोठ्या प्रमाणात आव्हानात्मक असणार आहे धैर्यशील माने यांना. खरं तर आतून अशी ही मागणी अजूनही धैर्यशील मानेंची उमेदवारी निश्चित झालेली नाही. या पाठीमागं हीच कारणं असू शकतात की अंतर्गत विरोध, जनभावना, लोकांच्या मतदारसंघामध्ये असलेली नाराजी, खुद्द आमदारांनीच उठवलेला आवाज. दुसरी गोष्ट राहुल आवाडे यांनी लोकसभा लढावी, यांना माहितीकडून उभं करावं अशीही इच्छा जी होती प्रकाश आवाडेंची. माहितीकडून राहुल आवाडे यांचंही नाव पुढं आलं होतं लोकसभेसाठी. तसेच भाजपकडून शौमिका महाडिक यांचंसुद्धा नाव बोललं जात होतं. त्याच्यानंतर हळवणकर, माजी आमदार हळवणकर यांचंही नाव आलं होतं भाजपकडून. म्हणजे या संदर्भात एकंदरीतच अंतर्गत विरोध जो आहे तो विरोध वेगवेगळ्या कारणाने आपल्याला पाहायला मिळतो आणि यामुळं धैर्यशील मानेंना या आगामी काळात जरी त्यांनी ते म्हणत असले मी विकास कामे केलेली आहेत, त्यांनी विकास कामे जरूर केलेली आहेत, पण अंतर्गत जो विरोध आहे स्वतःच्याच पक्षातून होणारा विरोध किंवा भाजपकडून होणारा विरोध, यामुळे त्यांची उमेदवारी जी आहे ती लांबणीवर जात आहे हे सुद्धा एक कारण असू शकतं. कारण भाजपला कोल्हापूर किंवा हातकणंगले या 2 मतदारसंघापैकी एक मतदारसंघ हवा आहे आणि त्यासाठी अजूनही भाजप आग्रही आहे, अजूनही ठाम आहे. पडद्यामागून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू होताना दिसत आहेत. मोठमोठ्या नेत्यांना याच भागातल्या इचलकरंजी हातकणंगले भागातलेच कार्यकर्ते
नेते जाऊन वरिष्ठांकडे मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे पडद्यामागच्या सगळ्या घडामोडी अजूनही सुरू आहेत, अंतर्गत घडामोडी सुरू आहेत आणि उमेदवारीला प्रचंड प्रमाणात धैर्यशील माने असो किंवा संजय मंडलिक कोल्हापूरचे खासदार असो, यांच्या उमेदवारीला प्रचंड भाजपकडून विरोध होत असताना आपल्याला दिसत आहे आणि हे सत्य आहे, हे वास्तव आहे, हे नाकारता येणार नाही. पडद्यामागून मोठ्या प्रमाणात अजूनही हालचाली होत आहे आणि त्यामुळंच यांची उमेदवारी जी आहे ती लांबणीवर पडल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच आगामी काळात अंतर्गत विरोध कशा पद्धतीनं शमवणार, यांची नाराजी कशी दूर करणार, हे धैर्यशील माने यांच्यापुढं प्रकाश आवाडे यांची नाराजी कशी दूर होणार. प्रकाश आवाडे हे जे आहेत ते ज्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे. पण असे अनेक नेते आणि कार्यकर्ते आहेत ते ज्यांनी जाहीरपणे वक्तव्य केलेलं नाही, पण त्यांची अंतर्गत छुपी नाराजी आहे ती कशा पद्धतीनं त्यांना त्यांची नाराजी दूर करणार, हे मोठं आव्हान जे आहे ते धैर्यशील माने यांच्या पुढं आहे. आणि जर उमेदवारी मिळाली तर उमेदवारी मिळाल्यानंतर ही नाराजी कशी दूर करायची आणि कशा पद्धतीने, कारण ज्यावेळी प्रकाश आवाडे यांनी जाहीरपणे विरोध केला होता त्यावेळी धैर्यशील माने यांनी म्हटलं होतं की योग्य वेळी त्यांना आपण उत्तर देऊ. तर अशा पद्धतीनं आता टोकाची भूमिका धैर्यशील माने यांना घेऊन मुळात चालणार नाही. जर उमेदवारी जाहीर झाली तर संयमानं आणि शांतपणे तर घ्यावंच लागेल, पण यांची नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठांची जे मध्यस्थी आहे ती मध्यस्थी करावी लागणार आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत यांची नाराजी दूर करण्याचं जे आव्हान आहे ते धैर्यशील माने यांना पेलावं लागणार आहे नजीकच्या काळात. हे मात्र जे वास्तव आहे ते नाकारता येणार नाही.